व्हायचे परेड सावधान. ओम शांती शांती. कैलासवासी जे संदीप पाटील यांचे वडील आहेत त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख झेलण्याची ताकद देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तो दोस्तों, सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. आप और हम है चालीसगांव प्रीमियर लीग के इस पहले पर्व में, जहां पे आज का तीसरा दिन है और तीसरे दिन का ये दूसरा मुकाबला. एक तरफ हम साहिल ट्रांसपोर्ट 70-80 किंग टीम देखेंगे और दूसरी तरफ हम देखेंगे यहाँ पे वो भी शायद कौन के ही ओनर है, उनके भी नीलेश ट्रांसपोर्ट कौन विद्या 11 तुरमाली के बीच में ये मुकाबला है. बल्लेबाजी की तौर पर दो प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं. अनिकेत मात्रे ये कौन गांव के खिलाड़ी है और 9 सेकंड में है संदेश पाटिल. एक से 147 बार अंपायर की है दीपक पाटिल सर, सैल्यूट है. और हमें मौका मिला है, ये बहुत बड़ा गर्व की बात है हमारी दीपक पाटिल साहब सर जो इस वक्त हमारे गुरु है, इस वक्त अंपायर की भूमिका में. ये पहली गेंद एक्रॉस लाइन खेलने का प्रयास था. पहली अपील हुई थी अनिकेत मात्रे के लिए, लेकिन इस अपील को बिल्कुल खारिज कर दिया अंपायर द्वारा. कोई रन नहीं मिलेगी. पहली गेंद डॉट गेंद समाप्त हुई. एक्शन रिप्ले में हमने देखा बाहर निकले थे और शायद ऑप्शन के बहुत बाहर जाती हुई गेंद थी. गुड डिसीजन. यस, तीसरे अंपायर की मांग की गई है. यहाँ पे अक्षय प्रिया है गेंदबाज के एक्शन पर, तो यहाँ पे शायद लग रहा है गेंदबाज बल्लेबाज को कि ये गेंदबाज थोड़ी सी एक्शन उनकी खराब है, तो शायद तीसरे अंपायर की मांग की है. आयोजनकर्ताओं से मैं विनती करना चाहूंगा. यस, अनिकेत मात्रे इस वक्त स्ट्राइक में खेल रहे हैं. बेहतरीन बल्लेबाज है इस साल, बहुत टच में है ये खिलाड़ी. ये बढ़िया स्टेट ड्राइव खेला इस बार. 30 यार्ड दायरे के बाहर जाती हुई गेंद सीधी बाउंड्री लाइन को क्रॉस करेगी. पहला चौवा आया अनिकेत मात्रे के बल्ले से. शानदार शुरुआत अनिकेत के पहले. अनिकेत को पहले गेंद के ऊपर रन नहीं मिले थे, लेकिन उसके बाद रुकने वाला बल्लेबाज नहीं है, क्योंकि इस साल मैंने पहले कहा है बहुत ही टच में है यह खिलाड़ी. दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार और फिर एक बार शेपल होकर खेलना चाहते थे. मिड विकेट रीजन में इस गेंद को खेल दिया है सीधी बाउंड्री लाइन के बाहर. यह दूसरा चौवा बल्लेबाज अनिकेत मात्रे के बल्ले से. इस बल्लेबाज की खासियत है डांसिंग डाउन द विकेट. कभी क्रिकेट के ऊपर जैसे मानो नाचते ये बल्लेबाज, और फेवरेट जोन है जिस तरह जिस अंदाज में ये चौवा दागा था. एक्शन रिप्ले में आपने देखा कि वो फेवरेट जोन है उनका, और जो कि कोन बनाते हैं 90 एंगल का और उस एंगल में खेलना उनकी खासियत है. और टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 8 रन बन चुके हैं. 3 गेंदें अभी तक फेंकी गई है गेंदबाज नीलेश द्वारा. अनिकेत मात्रे 8 रन पावर प्ले की ओर में 3 गेंदों के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बनाने का टारगेट लेकर मैदान के अंदर दाखिल हुई है ये बल्लेबाज. पहले से जगह बनाई, फिर एक बार अपने फेवरेट जोन में इस गेंद को खेल दिया. फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. सुदर्शन पाटिल जो तारा से बिलोंग करते हैं, और वो हमें यहाँ पे जानकारी दी है ये दूसरा बल्लेबाज है जिन्होंने लगातार 2-3 चौवे लगाए हैं. बैक टू बैक 3 चौवे लगाने वाले ये दूसरे बल्लेबाज.
या मोठ्या स्टेजवरती आज त्याला संधी मिळाली आहे, तर नक्कीच त्या संधीचा त्यांनी सोनं करायला हवं. जी हाँ, आपको दरख्वास्त है कि डगआउट में कोई भी आवाज़ नहीं दे सकता है. यहाँ पे आवाज़ आ रही है तो मैं आपसे दरख्वास्त करना चाहूँगा, जो बैट्समैन का डगआउट है वहाँ से कोई आवाज़ नहीं देगा. तो गेंदबाज जैसे कि तारीफ की थी रोहित आपने, वाकई तारीफ के काबिल यंग टैलेंट है भावेश अकीवले, जो पुंजे गांव से है मेरे ख्याल से. आई थिंक पुंजे गांव से गेंदबाजी के लिए इस बड़े प्लेटफॉर्म के ऊपर उन्हें एक मौका दिया गया है. ये बेहतरीन शॉट गेंद तक पहुंचे थे. ये इस बल्लेबाज की खासियत है, क्या लाजवाब बल्लेबाजी है. देखिएगा अलोंग द कारपेट खेला था, पॉइंट और कवर के बीच में इस गेंद को 4 रन के लिए. बहुत ही शॉर्ट गेंद थी. इस गेंद को फिर एक बार उसी क्षेत्र में खेला है. दूसरा लगातार का ये चौवा फिर एक बार अनिकेत म्हात्रे के बल्ले से. ये बल्लेबाज इस साल मैंने पहले ही कहा, ये बल्लेबाज बहुत क्रिकेट के टच में है. इस साल बहुत फॉर्म में ये बल्लेबाज. कोनगांव का ये बल्लेबाज अनिकेत म्हात्रे ने फिर एक बार लगातार 2 चौवे लगाए. पहले ओवर में हमने लगातार 3 चौवे उनके बल्ले से देखे थे, और शायद ये भी 2 चौवे अभी तक लगाए बल्लेबाजी करते हुए. टीम का टोटल अगर देखा जाएगा तो रन संख्या बन चुकी है ऑन स्कोर बोर्ड के ऊपर 21 रन, 21 रन बन चुके हैं. स्ट्राइक में सरदर्द बन चुके हैं ये बल्लेबाज अनिकेत, इस वक्त बेहतरीन बल्लेबाजी करते हुए. गेंदबाज भावेश तैयार है फिर एक बार. राइट आर्म राउंड द विकेट. ये गेंद थोड़ी सी स्टीकर पर लगी थी, ऊपरी हिस्से में टकराई थी गेंद, और शायद कोई रन नहीं मिलेगी. टोटल वहीं पे रुका हुआ. शानदार शुरुआत है मैं कहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कौन टीम है. शानदार शुरुआत है. टॉस हारा था, उसके बाद शायद अक्षय गाताने ने मुझे बताया था कि बल्लेबाजी भी अच्छी हो सकती है विकेट के ऊपर, और वही हो रही है इस वक्त. ये गेंद हाथ में तो गई है शायद. क्या खराब थ्रो है. ये एक्सेप्ट नहीं किया कर सकते आप, इतने बड़े प्लेटफॉर्म के ऊपर खेल रहे हैं तो शायद हाथ से फिसली होगी गेंद, यही हम समझ सकते हैं. लेकिन अगर आपकी थ्रो परफेक्ट होती तो बल्लेबाज आउट कौन हो सकता था मालूम है आपको? अनिकेत म्हात्रे. और अनिकेत म्हात्रे अगर आउट होता था तो आधा काम आप निपटा सकते थे, लेकिन किस्मत ने साथ दिया था. और हम हरदम कहते हैं कि कानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो समा क्या बूझे जिसको रोशन खुदा करे. ये बल्लेबाज का समा शायद खुदा ने चलाया, किस्मत ने साथ दिया, और 1 रन कंप्लीट हुई. टीम का टोटल हुआ 22 रन, 22 रन्स ऑन बोर्ड. नरेश लगी थी मिस टाइमिंग शॉट, शायद एक्सेप्ट कुछ और किया था संदेश पाटिल ने, लेकिन बल्ले के निचली हिस्से में गेंद लगी, विकेट पर गिरी, और विकेट कीपर की दस्तानों में कोई रन नहीं. साहिल ट्रांसपोर्ट के 2 बल्लेबाज. गेंदबाज हम देखेंगे भावेश को. रनगति है उनकी, रफ्तार से गेंद डालते हैं, लेकिन टप्पे पे उनको ध्यान देना पड़ेगा क्योंकि दोनों बल्लेबाज मंजे हुए. जय हनुमान टीम बोरली टीम के ये कैप्टन है. एक तरफ हम देख रहे हैं कि संदेश पाटिल, तो दूसरी तरफ हम देख रहे हैं यहाँ पे अनिकेत म्हात्रे. ये बढ़िया स्ट्रोक खेला ऑन साइड में, वहाँ पे खिलाड़ी मौजूद है. जब तक कि थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल कर लिए दोनों बल्लेबाजों ने, और इस 1 रन के साथ टोटल में इजाफा हुआ 23 रन, 23 रन्स. सेकेंड ओवर कंप्लीट हमने देखा, दूसरी ओवर समाप्त हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 23 रन. पहली ओवर डाली थी नीलेश शेलके ने, 13 रन खर्च किए थे, विकेट नहीं मिली थी उन्हें. उसके बाद भावेश गिवले को हमने देखा जिन्होंने मात्र 10 रन खर्च किए, यानी कि बेहतरीन ओवर डाली है. नीलेश से तो काफ़ी अच्छी है ओवर डाली है उन्होंने. विकेट मात्र अभी तक किसी गेंदबाज को नहीं मिला. ये शायद कमजोरी रहेगी गेंदबाजी करने वाली टीम की. 23 रन बन चुके हैं.
विकेट लेना बहुत ज़रूरी होगा, क्योंकि ऐसे कहा जाता है अगर क्रिकेट में साझेदारी बढ़ती है, जैसे जैसे ज़्यादा वक्त लेता है बल्लेबाजी के लिए कोई भी बल्लेबाज, तो आने वाली वक्त में ये टेनिस की क्रिकेट उसको फुटबॉल की तरह दिखती है और फिर शायद बहुत ज़्यादा दिक्कतें हो सकती है। बहुत ज़्यादा टीम मीटिंग मत लीजिएगा। हर ओवर के बाद आप इतना टीम मीटिंग लोगे, 5 मिनट के अंदर ओवर समाप्त होनी चाहिए, ये बात ध्यान में रखिएगा। अंपायर्स आप भी इस बात को जरूर वहां पे ध्यान से देखिएगा। 23 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अब देखेंगे तीसरे नंबर के गेंदबाज किसी इस्तेमाल किया जाएगा। सामने है संदेश पाटिल। ये गेंदबाज है दर्शन पाटिल, जो शेडोंग टीम से खेलते हैं। चालीसगांव प्रीमियर लीग में इन्हें भी गेंदबाजी का मौका मिला है। ये एक अपनी लाइफ में एक टर्न होता है जहाँ पे हमें मौके मिलते हैं और मौके का सोना करना ज़रूरी होता है। क्या ये गेंदबाज और ऐसे प्लेटफॉर्म पे अगर आप एक अच्छा एफर्ट लगाकर अपना 100% देकर परफॉर्मेंस करोगे तो शायद आने वाली वक्त में आपको क्रिकेट में आगे जाने का बहुत ज़्यादा मौका मिल सकता है। तो दर्शन को हम देखेंगे भातान विलेज 8 की तरफ से गेंदबाजी करेंगे। हियर इज फर्स्ट वन। उड़ा इस गेंद को हवा में खेल दिया, वहां पे खिलाड़ी मौजूद है और यहाँ पे टप्पे पे रुके थे खिलाड़ी, लेकिन फायदा हुआ, मात्र मिली 1 रन और इस 1 रन के साथ मूव हुआ स्कोर कार्ड, आगे बढ़ा 24 रन 24। जो ब्रांड है संदेश पाटिल का, 24 रन बन चुके हैं ऑन स्कोर बोर्ड और वो 24वीं रन भी संदेश पाटिल ने ही निकाली थी। अब सामने है बल्लेबाज अनिकेत म्हात्रे। जी हाँ, गेंदबाज फिर एक बार तैयार है दूर वाली छोर से। ये फुल टॉस गेंद थी, अनिकेत म्हात्रे को फुल टॉस डालोगे तो रिजल्ट आएगा मैक्सिमम ब्यूटीफुल स्ट्रोक 6 रन। जय रायगढ़ समालोचक एसोसिएशन के कमेंटेटर और एक बेहतरीन सिंगर और डीपी फाइटर के प्रोप्राइटर, जिन्होंने इस दिनेश पाटिल डेरोली से है, जिन्होंने इस मुकाबले के लिए हार्दिक शुभकामनाएं दी है, इस प्रतियोगिता को भी शुभकामनाएं दी है। तो हम देखेंगे इस बार दर्शन पाटिल यह गेंदबाज, अनिकेत म्हात्रे जिस अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं, वाकई रोकना पड़ेगा गेंदबाजों को, इस बल्लेबाज को। अगर ये बल्लेबाजी ऐसी ही चलती रही, ये मिसाइल है, अगर ये मैदान के अंदर फटता है तो चारों तरफ तबाही मचा सकता है। इस मिसाइल को डिफ्यूज करना पड़ेगा किस गेंदबाज को। अगर इस मिसाइल को डिफ्यूज करने में कामयाब होते हैं गेंदबाज तो शायद रनों की तबाही को बचा सकते हैं, लेकिन जितना ज्यादा वक्त अनिकेत म्हात्रे विकेट पर रहेगा उतनी ज्यादा रनों की तबाही मचा सकता है। दूर वाली छोर से फिर एक बार तैयार है दर्शन पाटिल। उड़ाया इस गेंद को हवा में खेल दिया, फिर एक बार, वंस अगेन, फिर एक बार, ब्यूटीफुल स्ट्रोक 6 रन। प्रशांत पाटिल को सोचने पर मजबूर किया है। इस वक्त कप्तान है और जिस अंदाज से बल्लेबाजी हो रही, ये पहचान है इस खिलाड़ी की। देखिएगा, ये गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर भेजी थी 6 रनों के लिए। ये बेहतरीन बल्लेबाज है, मैंने पहले ही कहा था। ये बल्लेबाज जब तक मैदान के अंदर है तब तक रन बनेंगे और इसी की विकेट लेने की जरूरत है, जो कि विपक्ष टीम को, और टीम का टोटल है 36 रन। ये खराब गेंद, बिल्कुल खराब गेंद, नो गेंद। और ये देखिएगा, शायद जरूर यहाँ पे डेंजर गेंद कही जा सकती है इसे। अगर लेदर क्रिकेट में इस तरह से आप देखेंगे तो बहुत घातक हो सकता है। 1 बाउंस की वार्निंग भी दी गई है। बहुत ज़्यादा धोखेदार गेंद थी, सर के ऊपर डालने की कोशिश थी, ये नो करार दी। अगली गेंद फ्री हिट रहेगी, वार्निंग भी की है अंपायर ने
इस तरह से गेंदबाजी आप नहीं कर सकते। अगर एक और गेंद डालेंगे आप इस तरह से तो शायद आपको बाहर निकाल दिया जाएगा। ये फाइन लेग और थर्ड मैन बाउंड्री लाइन को चीरती हुई गेंद गई सीधी ब्लैक स्क्रीन पर टच होती हुई 4 रन। दिलदार बिल्कुल आज बिल्कुल बरस रहे बल्लेबाज अनिकेत म्हात्रे। आज दिन है इस बल्लेबाज का। वाकई इस शुरुआती मुकाबले में जिस अंदाज से बल्लेबाजी हुई है, कैप्टन काफी खुश होंगे। 13 गेंदों पर 38 रन बनाए जिन्होंने शानदार बल्लेबाजी। संदेश शांत तरीके से क्रिकेट खेल रहे हैं, जो नॉन स्ट्राइक एंड में खड़े हैं वो देख रहे हैं कि अभी दौर चल रहा है। जरूर इस बल्लेबाज का ज्यादातर उसे स्ट्राइक पर रखना जरूरी है। वाह वाह भाई, लेकिन इस बार किस्मत यहां पे अनिकेत म्हात्रे का विकेट मिलना यह बहुत बड़ी यहां पे उपलब्धि होगी, मैं कहूंगा गेंदबाज की और टीम की। अनिकेत म्हात्रे आउट। चुके हैं अनिकेत म्हात्रे। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं किस तरह से आउट हुए, बाहर निकले थे और ये बहुत ज्यादा ऑप्शन के बाहर गेंद डाली थी गेंदबाज ने, और इस गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे, प्रवाह के विपरीत बल्लेबाजी करना चाहते थे। और क्या शानदार कैच और जश्न देखिएगा इस खिलाड़ी का जो जानते हैं बड़ी विकेट ली है। तो आप देखेंगे नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। नीलेश भोईर इसी मैदान के हैं, इसी मैदान से ताल्लुक रखते हैं, सुबह शाम इस मैदान का चप्पा चप्पा जानते हैं किस तरह से इस मैदान में खेला जा सकता है। तो अपने घरेलू मैदान पर खेलते हुए इस वक्त नीलेश भोईर स्ट्राइक में खेलेंगे। सफलता, पहली सफलता। अनिकेत म्हात्रे आउट हो चुके थे, पहले बल्लेबाज मैदान के बाहर हो चुके हैं। इस बार नीलेश भोईर ऑन स्ट्राइक। दर्शन पाटिल गेंदबाजी के लिए तैयार है। 5 ओवरों का यह मुकाबला है, तीसरी ओवर प्रोग्रेस पर है और टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 41 रन, 41 रन ऑन बोर्ड। ये बिल्कुल इनर एज लगी थी बल्ले की, अच्छी कोशिश। ओ नौ स्ट्राइक में डायरेक्ट हिट करने का भी प्रयास था प्रशांत पाटिल का। कितने शाती रहे देखिएगा कि वहां पे देखा नीलेश थोड़े से स्लो हुए थे तो उन्होंने नौ स्ट्राइक एंड में भी हिट करने का प्रयास किया था। इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 42 रन, 1 विकेट की नुकसान पर। आउट होने वाले पहले बल्लेबाज अनिकेत म्हात्रे आउट हो चुके थे, जिन्होंने बनाए थे 14 गेंदों पर 38 रन बनाए थे, जिसमें कि 2 छक्के और 5 चौके उनके शामिल थे। संदेश पाटिल 4 गेंदों को फेस करते हुए 2 रनों के ऊपर खेल रहे हैं। दूसरी तरफ हम देख रहे हैं कि नीलेश भोईर 1 गेंद खेलकर 1 रन बनाई है अभी तक। काफी अच्छी शुरुआत है। 40 गांव, 1-2 नहीं तो पूरे 40 गांव इकट्ठा करने का काम इस ऑर्गेनाइजरों ने किया है। वेरी ब्यूटीफुल ऑर्गेनाइज। सो वंस अगेन स्पेशली थैंक्स फॉर दिस ऑर्गेनाइजर बिकॉज वेरी ब्यूटीफुल ऑर्गेनाइज इन दिस टूर्नामेंट। 1-2 1-2 नहीं तो पूरे 40 गांव इकट्ठा करने का काम इन पूरे आयोजनकर्ताओं ने किया है। ट्रॉफियाँ देखिएगा, चमचमाती हुई ट्रॉफियाँ, बड़ी बड़ी ट्रॉफियाँ आपको दी जाएगी। मैन ऑफ द सीरीज के लिए चमचमाती हुई मोटर बाइक किसके नाम जाएगी, ये स्पोर्ट्स साइकिल्स किसके नाम जाएंगे, ये सब कुछ आपको देखने को मिलेगा। बिल्कुल बेहतरीन मैदान। इस मैदान की बहुत ऐतिहासिक मैदान है। इस मैदान में बहुत सारे टूर्नामेंट्स हर साल खिलवाए जाते हैं। जी हाँ, आप स्क्रीन पर देख सकते हैं बिल्कुल हीरो बाइक आपको दिखाई देगी। ये बाइक वो कौन से खिलाड़ी रहेंगे, सपनों की बाइक किसके घर जाएगी, इस इंतज़ार में 40 विलेज ये टूर्नामेंट्स है, 40 गांव प्रीमियर लीग इकट्ठा करने का काम। और बाइक अपने स्क्रीन पर देखी। अब गेंदबाज को हम देखेंगे। इस वक्त गेंदबाजी के लिए नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। भावेश आगिलो को यहां पे गेंदबाजी सौंपी गई है।
पोजे गांव से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी भावेश आगिवले गेंदबाजी करेंगे। और सामने है बल्लेबाज नीलेश भोईर। ज़्यादातर स्ट्राइक नहीं मिली है संदेश को, क्योंकि हमने देखा चार गेंदे खेली है उन्होंने अभी तक। चौथी और प्रोग्रेस में मात्र 4 गेंदें खेली है। नीलेश भोईर इस वक्त स्ट्राइक में एक अच्छे बल्लेबाज है। पिछले कई सालों से एक अच्छा परफॉर्मेंस, ऑलराउंडर परफॉर्मेंस उनकी तरफ से देखने को मिलता है। इस बार खेल दिया हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे जरूर आएंगे लेकिन आउट ऑफ द पार्क। ब्यूटीफुल स्ट्रोक, मैक्सिमम 6 रन। थैंक यू। काफी बढ़िया बल्लेबाजी। मैंने पहले ही कहा था कि ये नीलेश भोईर बल्लेबाज है, इस मैदान से बिल्कुल रूबरू है, इस मैदान के चप्पे चप्पे को पहचानता है और इसकी वजह से थोड़ी सी कॉन्फिडेंस लेवल उसकी हाई रहेगी और उसी का बेनिफिट यहाँ पे उसे मिलता हुआ 6 रन। गेंदबाज थोड़े से मनोवैज्ञानिक दबाव में रहेंगे। छक्का खाने के बाद किसी भी गेंदबाज के ऊपर थोड़ा सा प्रेशर तो आता है और पहली गेंद के ऊपर छक्का खाया था भावेश आगिवले ने। गेंदबाज फिर एक बार भावेश तैयार। लोअर फुल टॉस गेंद थी, इस बार एज लगी थी 1 रन और ये देखिएगा ओवर थ्रो जरूर किया था। दूसरी रन धोखा हो सकता है, जरूरत नहीं थी इस वक्त। नीलेश भोईर को समझना चाहिए था कि स्ट्राइक एंड का बल्लेबाज बहुत ज्यादा लंबा गया है और उसने पीछे देखा भी नहीं, तो नॉन स्ट्राइक एंड छोड़ा था और उसका फायदा मिला था अपोजिशन टीम को। संदेश पाटिल मायूस होकर मैदान के बाहर। पहली दौड़ लगाते हुए संदेश ने दिल में नहीं सोचा था कि दूसरी रन भी लेनी है और विकेट के बाहर निकले थे, इसकी वजह से शायद ये रनआउट के रूप में। अब इनेट नंबर 4 पर बल्लेबाजी के लिए अजय नाइक बल्लेबाजी करेंगे। दूर वाली छोर से फिर एक बार भावेश तैयार। आउटसाइड टॉप सम बहुत ज्यादा बाहर, दोबारा डालनी पड़ेगी ये गेंद। वाइड करार दी गई। अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ। स्कोर कार्ड मूव हुआ 50 रन। अर्धशतक लग चुका है इस वक्त ऑन बोर्ड। 50 रन और तालियां जरूर बजेगी डगआउट से, आप सुन रहे हैं, क्योंकि जानते इस मुकाबले की अहमियत, क्योंकि ये बहुत बड़ी टूर्नामेंट है दोस्तों। 40वां प्रीमियर लीग पहला साल है। ये बढ़िया स्ट्रोक खेला और ये बिल्कुल फ्लैट 6 लगा है बल्लेबाज ने, क्या दमखम दिखाई है। और जैसे ही नीलेश भोईर के बल्ले से साउंड निकला था, 6 रनों की मानो मोहर लगी थी इस गेंद के ऊपर। जिम्मेदारी तो नीलेश भोईर को ही लेनी पड़ेगी, क्योंकि रनआउट के रूप में संदेश आउट हो चुके थे। उसके बाद धुआंधार बल्लेबाजी करने वाले अनिकेत म्हात्रे भी कैच देकर मैदान के बाहर हुए थे। उसके बाद अब नीलेश भोईर जानते हैं कि मुकाबले की अहमियत और पूरी जिम्मेदारी के साथ खेलते हुए, साझेदारी को बढ़ाते हुए टीम का टोटल 6 से बढ़ता हुआ 56 रन, 56 रन ऑन बोर्ड। 4th ओवर इन प्रोग्रेस, 56 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। इस तरह से कुछ स्कोर आप देखेंगे। 56 रन 2 विकेटों की नुकसान पर 8 रनों के ऊपर नीलेश खेल रहे इस वक्त। ये फुल टॉस गेंद थी, वहां पे खिलाड़ी जरूर मौजूद है। आसान सी कैच है और यहां से और एक विकेट मैदान के बाहर। नीलेश भोईर को वापस लौटना पड़ेगा। बैट्समैन ने रिव्यू लिया है, शायद बीमर टाइप की गेंद देखना चाहते हैं, तो थर्ड अंपायर यहां पे आइएगा। टेक्नीशियन हमारे थर्ड अंपायर के साथ जाएंगे, चेक करेंगे कि शायद नो है या नहीं है। ये जरूर यहां पे शक के दायरे में गई है ये गेंद, तो देखा जाएगा। अंपायर का डिसीजन जल्द ही स्क्रीन पर देखकर आप तक पहुंचाया जाएगा।
इस डाउन द विकेट नीचे जा रही थी गेंद, तो शायद ये थर्ड अंपायर द्वारा आउट करार दिया गया है। नीलेश भोई को वापस लौटना पड़ेगा। गेंद हाइट में जरूर थी, लेकिन जब पिच हो रही थी तो नीचे की तरफ जा रही थी। पूरी थर्ड अंपायर टेक्नीशियन ने हमें दिखा यहाँ पे, तो शायद इस बार अंपायर डिसीजन इज राइट, आउट। नीलेश भोई इज आउट। न्यू बैट्समैन मैदान के अंदर आएंगे, अक्षय गाताड़े। ये कौन टीम के खिलाड़ी है? अक्षय गाताड़े। आने वाली 13, 14, 15, 16 जनवरी 2023 को कौन जो शिवतेज कला क्रीड़ा सांस्कृतिक मित्र मंडल की ओर से बहुत बड़ी नाइट क्रिकेट टूर्नामेंट्स है। 1.5 लाख रुपए फर्स्ट प्राइज रहेगा और मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक रहेगी। शिवतेज कला क्रीड़ा मित्र मंडल की ओर से 13, 14, 15, 16 नाइट क्रिकेट टूर्नामेंट्स है। दोस्तों जरूर वहां पे आप हिस्सा लीजिएगा, आपका भी स्वागत रहेगा। अक्षय गाताड़े ये कौन सी बिलोंग करने वाले बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक में खेल रहे हैं? दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार, भावेश। इस बार उड़ा इस गेंद को, बहुत ऊंची उठी है, बहुत ऊंची, और लंबाई भी तय की, और एक छक्का देखने को मिला अक्षय गाताड़े के बल्ले से। बाबा 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 घुमाइला घुमाइला तो षटकार। क्यों अक्षय गाताड़े ने दिखा दिया कि शायद इस साल थोड़े से बैट पैच जरूर चल रहे हैं, लेकिन बल्ले की ताकत और कलायु का दम अभी तक कम नहीं हुआ। पहले गेंद के ऊपर अटैक किया था, 6 रन, टीम का टोटल 6 से बढ़ता हुआ 62 रन, 62 रन ऑन स्कोर बोर्ड। गेंदबाज फिर एक बार, भावेश तैयार है, भावेश आगे, हियर इज नेक्स्ट वन। ये फुल टॉस गेंद थी और ये नो गेंद है। 1 रन तो आसानी के साथ मिलेगी और ये कैच भी छूटी है। दूसरी रन के लिए दौड़े दोनों बल्लेबाज। ये बीमर टाइप की नो गेंद करार दी गई अंपायर द्वारा, यानी कि मिलेंगे 3 रन और अगली गेंद रहेगी फ्री हिट। तीन से टोटल में इजाफा हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन बने इस वक्त 65 रन, 65 रन ऑन अ बोर्ड। कि नो गेंद करार दी गई थी अंपायर द्वारा। यस फील्डिंग कैप्टन ने रिव्यू मांगा इस गेंद के ऊपर। एक एक रिव्यू दोनों टीम को दिया जाएगा, चेक किया जाएगा यहाँ पे नो है या नहीं है। तो बिल्कुल टेक्नीशियन और हमारे अंपायर स्क्रीन के सामने खड़े हैं, चेक कर रहे हैं इस वक्त। देखिएगा आप एक्शन रिप्ले में देख सकते हैं। ये बिल्कुल थर्ड अंपायर की तरफ डिसीजन जाएगा। जो डिसीजन है आपके पास ज़रूर पहुंचाया जाएगा। फील्डिंग रिव्यू है ये। फील्डिंग जो प्रशांत पाटिल कप्तान है उन्होंने रिव्यू लिया था ये। Yes, अंपायर डिसीजन इज नो बॉल। सो यहाँ पे विकेट नहीं मिलेगी, 3 रन मिलेंगे और अगली गेंद रहेगी फ्री हिट। सामने है अक्षय गाताड़े। टीम का टोटल आप देख रहे हैं इस बार 65 रन, 65 रन ऑन अ बोट। महंगे गेंदबाज साबित होते हुए नजर आ रहे गेंदबाज भावेश आगिवले। जैसे कि रोहित ने कहा था पहला मौका है तो मौके का फायदा उठाना चाहिए था इस गेंदबाज ने, लेकिन थोड़े से महंगे साबित होते हुए नजर आए। तमाम दर्शक इस वक्त देखिएगा इस प्रतियोगिता का, इस मुकाबले का आनंद ले रहे हैं। ऑनलाइन बहुत दर्शक क्रिकेट देखते हैं, तो शायद वही वजह है कि मैदान के ऊपर भीड़ कम रहती है। और वैसे भी देखा जाए तो आज सैटरडे है, छुट्टी का दिन नहीं है। कल दर्शकों की तादाद जरूर देखने को मिलेगी। इस बार रफ्तार से गेंद आउटसाइड द ऑप्शन जा रही थी, लेकिन अंदर की तरफ से बाहर की तरफ निकली। शक के दायरे में यहाँ पे अंपायर को खड़ा करने की कोशिश अक्षय गाताड़े की तरफ से हो रही है, लेकिन अंपायर यहाँ पे जिन्होंने काफी सही डिसीजन यहाँ पे दिया है। डॉट गेंद की समाप्ति हुई। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ। रन संख्या बन चुकी है 65 रन, 65 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। 4 ओवर की समाप्ति के बाद आफ्टर 4 ओवर 65 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स
नीलेश भोईर 3 गेंदों के ऊपर 8 रनों के ऊपर खेल रहे हैं और अक्षय गाताड़े 3 गेंद 8 रन। टीम मीटिंग, आप बहुत ज़्यादा टीम मीटिंग ले रहे हो, तो मैं आपसे दरख्वास्त करना चाहूँगा कि आप हर गेंद के ऊपर हर ओवर के बाद टीम मीटिंग मत लीजिएगा। जी हाँ, एक एक रिव्यू रहता है हर एक टीम को, तो ये रिव्यू शायद गवा दिया है मैं कहूँगा। तो सोच अच्छी थी प्रशांत पाटिल की, क्योंकि विकेट अक्षय गाताड़े का था, शायद रिव्यू कामयाब होता था तो मौका मिल सकता था एक विकेट के लिए, लेकिन नहीं। इस बार स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज अजय नाइक, और गेंदबाजी की बात करें तो 5वें नंबर के गेंदबाज प्रशांत शेड़के, माफ कीजिएगा, बातान विलेज एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। अंपायर की बाईनी छोर से गेंदबाजी के लिए तैयार है। फाइव टेलीकॉम हमें जिन जिन लोगों ने स्पॉन्सर किया है, जिसमें कि आईविला ऑप्टिक्स पनवेल, दैवत पाटिल जो उनकी प्रोप्राइटर है, जिनकी ओर से हर मैन ऑफ द मैच के लिए एक गॉगल दिया जाएगा, स्पोर्ट गॉगल। इस बार उड़ा, क्या लाजवाब हिट, वाह भाई वाह, दिल जीत लिया इस बल्लेबाज ने, वाकई शानदार छक्का। क्या बढ़िया छक्का लगाया था, परफेक्ट टाइमिंग के साथ इस गेंद को खेला था, बैकफुट पर गए थे, वक्त मिला था बल्लेबाज को, और गेंद को बिल्कुल बल्ले के ऊपर लेकर इस गेंद को ऑन साइड में 6 रनों के लिए खेला था बल्लेबाज अजय नाइक ने। 6 रन टीम का टोटल बढ़ता हुआ 71 रन, 71 रन। शानदार शुरुआत, जिस अंदाज में हमने सुदर्शन देखा कि अनिकेत मात्रे ने जिस अंदाज में शुरुआत करके दी थी 38 रनों की, वाकई तारीफ काबिल। और ऐसे कहा जाता है आपकी अगर फाउंडेशन मजबूत होना तो ऊपर की बिल्डिंग बहुत मजबूत तगड़ी हो सकती है। तो फाउंडेशन मजबूत किया था अनिकेत मात्रे ने, उसके बाद बल्लेबाजी ने रंग लाया। हालांकि एक संदेश पाटिल का विकेट जरूर गया था रनआउट के रूप में। स्लोअर टाइप की गेंद, आउटसाइड ऑफ सम टर्न हुई ये गेंद, पलायू के जादूगर टप्पा खान के बाद थोड़ी सी हल्की सी बाहर की तरफ निकली, और स्लोअर टाइप की होने के कारण इस बार चकमा खा गया अजय और गेंद गई। प्रशांत पाटिल खुद कप्तान, विकेट कीपर की भूमिका में इस वक्त खड़े हैं। गेंदबाज फिर एक बार तैयार है, लेफ्ट आउट अंडर विकेट। इस गेंद को हेलीकॉप्टर शॉट से उड़ाने की कोशिश, 1 रन, दूसरी रन 2 का हो सकता है, और ये देखिएगा अंपायर की तरफ जा रहा है। तीसरे अंपायर की मांग की गई है स्क्वायर लेग अंपायर द्वारा, हमारे द्वारकानाथ स्वर्गे। ये इस टूर्नामेंट की पहली रनआउट रिव्यू अंपायर द्वारा मांगी गई है, क्योंकि बहुत पेचीदा मामला है, नजदीकी मामला था, तो शायद अंपायर ने इसके ऊपर रिस्क लेनी जरूरी नहीं समझी। चेक किया जाएगा और शायद थर्ड अंपायर यहाँ पे डिसीजन देंगे। हम यहाँ पे आउट है, यहाँ पे थर्ड अंपायर द्वारा आउट करार दिया गया है, और इसी के साथ ये और एक विकेट का पतन। अजय जी हाँ, यहाँ से रनआउट के रूप में विकेट जरूर हमने देखी है। अक्षय गाताड़े 3 गेंदों के ऊपर 6 रन बनाकर खेल रहे हैं, और टीम का टोटल हम देख रहे हैं इस वक्त 72 रन है, 72 रन। इनएट नंबर 6 पर महेश पवार, ये मोपे गांव से बिलोंग करने वाला खिलाड़ी है। हर एक गांव से गिने चुने हीरे है ये, और एक एक खिलाड़ियों को ऑक्शन में चुना गया है, कप्तान और जो कि ओनर टीम के, उन्होंने एक एक गांव से एक एक ऐसे हीरे को चुना है इस टूर्नामेंट के लिए, जिसमें से एक बल्लेबाज हम देखेंगे महेश पवार। अब नाइट क्रिकेट
का भी दौर आ रहा है दोस्तों। आने वाले 30 तारीख को भी हम देखेंगे जिला परिषद उपसरपंच सरपंच ट्रॉफी को नारपुली के मैदान के ऊपर 1 लाख रुपए की टूर्नामेंट रहेगी। डे नाइट प्रतियोगिता है, वो भी एक बड़ी टूर्नामेंट रहती है। उनका भी उस टूर्नामेंट को भी ज़रूर विजिट दीजिएगा आप। तो 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल हम देखेंगे स्कोर कार्ड के ऊपर 72 रन बन चुके हैं। अंतिम 1 ओवर शेष। गेंदबाज हम देखेंगे इस वक्त नए गेंदबाज के साथ शुरुआत करेंगे। प्रशांत शेड़के इस बार खेल दिया हवा में, खिलाड़ी जरूर वहां पे मौजूद है। वाकई शानदार कैच और एक विकेट का पतन। विकेटों का सिलसिला लगातार जारी यहां पे हमने देखा। और इस गेंद के ऊपर पहले गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने गए थे बल्लेबाज, और ये देखिएगा एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं बैकफुट पर जाकर इस गेंद को खेलना चाहते थे। मिड विकेट की रीजन में थोड़ी ताकत उनकी कम पड़ी और शायद बाउंड्री लाइन के बिल्कुल नजदीक इस कैच को लपक लिया था, और खिलाड़ी था कैच लपकने वाला भावेश आगिवले। बेहतरीन कैच उन्होंने लपकी। साहिल पाटिल बाएं हाथ के बल्लेबाज, बेलवली गांव से है ये बल्लेबाज, और बेलवली बहुत ज़्यादा क्रिकेट खेला जाता है इस गांव में, और बहुत सारी टीमें भी है और बेहतरीन खिलाड़ी भी उनके टीम से देखने को मिलते हैं। ये काफ़ी अच्छा एफर्ट लगाया था, डाइव्स लगाकर खुद के फॉलो थ्रो में फील्डिंग करने का प्रयास था, लेकिन नहीं। 1 ही रन बनेगी। 1 रन के साथ 73 रन बन चुके हैं। इस पहले सत्र की मेरे ख्याल से आखिरी गेंद रहेगी, और इस आखिरी गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने में कामयाबी मिलती है, क्योंकि सामने है अक्षय घाताड़े। एक बड़ा हिट की जरूर कोशिश की जाएगी, और वो काबिलियत है इस खिलाड़ी में। गेंदबाज प्रशांत गेंदबाजी कर रहे हैं इस बार। बाहर निकले थे अक्षय गाताड़े ने, बहुत बेहतरीन यहां पे शॉट खेला है। फाइन लेग और बैकवर्ड करने के सर के ऊपर से आखिरी गेंद के ऊपर आया ये नंबर 6, और टीम का टोटल बना है 79 रन, 79 रन एंड 80 रन टू विन बिटवीन 13 बॉल। क्या शानदार! ये देखिएगा एक्शन रिप्ले, बहुत बाहर निकले थे। शायद विकेट कीपर प्रशांत पाटिल भी मुड़ चुके थे पीछे की तरफ, क्योंकि बहुत ज्यादा बाहर निकले थे बल्लेबाजी के लिए, और गेंद को खेला था 6 रनों के लिए। शानदार छक्का। 4 गेंदों के ऊपर 12 रन बनाया अक्षय गाताड़े ने, और अपने फर्स्ट इनिंग आप देख रहे हैं स्क्रीन के ऊपर 79 रन बन चुके हैं 5 विकेटों की नुकसान पर, क्योंकि साहिल ट्रांसपोर्ट 70-80 कोन और नीले ट्रांसपोर्ट तुरमाली कोन टीम के बीच में ये मुकाबला है। काफ़ी अच्छे रन बन रहे हैं यहाँ पे। अनिकेत म्हात्रे हम देख सकते हैं 14 गेंदों के ऊपर 38 रन खेले थे। उसके बाद संदेश पाटिल रनआउट के रूप में आउट हुए थे जरूर। नीलेश भोईर ने भी अच्छा काम किया था, 5 गेंदें खेली मात्र और 14 रन बनाए। उसके बाद अजय नाइक ऐसे लग रहा था अच्छी बल्लेबाजी, उन्होंने भी 3 गेंदों के ऊपर 7 रन बनाए। अक्षय गाताड़े ने अंतिम गेंद के ऊपर जो छक्का लगाया उसकी बदौलत 4 अंतिम गेंदें और 12 रनों की इनिंग को अंजाम दिया है। गेंदबाजी हम देख सकते हैं 1 ओवर डाली थी नीलेश शेलके ने, 13 के कुल इकोनॉमी रन रेट से रन दिए थे, 13 रन। कोई विकेट नहीं मिली थी पहली ओवर में। भावेश आगिवले ने शुरुआत की थी विकेट की, और दूसरे विकेट में उन्होंने रन दिए थे लगभग 33 रन दिए थे, 1 विकेट मिला था उन्होंने। और उसके बाद दर्शन पाटिल जिन्होंने ओवर डाली थी 19 रन खर्च किए थे, महंगे ओवर साबित हुए थे, 1 विकेट उन्हें भी मिला था। और प्रशांत शेलके अंतिम गेंदबाजी करते हुए 14 रन खर्च किए, 1 विकेट मिला। कुल मिलाकर अगर देखा जाए 79 रन 5 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए जरूरत है 80 रनों की। कहीं मत जाइएगा दोस्तों, मुकाबला बेहतरीन होने वाला है। लेकिन क्या होगा इस मुकाबले की सूरत, क्या उतार चढ़ाव आएंगे, क्या इस मुकाबले के बल्लेबाजी के तौर पर किस तरह से बल्लेबाजी होगी, इसकी आंखों देखी कहानी हमारे साथी हमारे हमसफर दूसरे कमेंटेटर रोहित के जुबानी। धन्यवाद। थैंक यू रोशन सर।
पहिलं सत्र आपण खूप चांगलं आणि हिंदी राष्ट्रभाषेमध्ये आपण ऐकलं आमच्या रोशन सकपाल सर यांच्या माध्यमातून. तर आपण आता दुसऱ्या इनिंगकडे जाऊयात, दुसऱ्या सत्राकडे जाऊयात. एकूण धावपळकावरती आहेत 79, 79 रन्स इन द बोर्ड. 80 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यांच्या अगेन्स्ट असतील 70-80 कोण साईल ट्रान्सपोर्ट. आता मात्र त्या 80 धावा आपल्या स्कोर कार्डवरती जमवायच्या आहेत. आमच्या समवेत सुदर्शन पाटील सर आहेत. गुणलेखकीची उत्तम भूमिका त्यांची या प्रीमियर लीगमध्ये, चाळीसगाव प्रीमियर लीग आणि या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती देखील त्यांनी आपण प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये देखील त्यांची या गुणलेखकीची भूमिकामध्ये ते असतात आणि चांगली गुणलेखक. आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील दिवस संपल्यानंतर अगदी या बॉल टू बॉल, मिनिट टू मिनिट अपडेट त्यांच्या माध्यमातून येते. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. आणि या 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व कॅमेरामॅन, स्कोर आमचे चॅम्बो असतील, पाटील आय विलाचे प्रोप्रायटर आहेत. त्यानंतर आपण अनिल पाटील यांना पाहतोय. त्यानंतर लक्ष्मण भोईर यांना पाहतोय. कुणाल मंडप डेकोरेटेड बातान. त्यानंतर वैभव दत्तात्रय ढवले यांना पाहतोय. अद्विक इंटरप्राइजेस. त्यानंतर धनराज बडे यांच्याकडून 3 संघांसाठी टी शर्ट स्पॉन्सर्स केल्यात त्यांनी. त्यानंतर केवल माली साहेब आहेत, त्यांनी देखील टी शर्ट स्पॉन्सर केल्यात. त्यानंतर किशोरजी पाटील आहेत, भोकरपाडा गावचे यंग डॅशिंग शिवसेनेचे नेतृत्व आहेत. त्यानंतर निलेशजी बाबरे देखील आपण पाहू शकाल. योगेश लहाने माजी सरपंच भिंगार ग्रामपंचायत. त्यानंतर अनिलजी ढवले साहेब आहेत, त्यांनी देखील टी शर्ट स्पॉन्सर केल्यात. त्यानंतर आनंदजी ढवले साहेब आहेत, समर्थ कृपा एंटरप्राइजेस. त्यानंतर चैतन्य रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ बायसिकल आपण पाहिले असेल. त्यानंतर अविनाशजी गाताडे आहेत, त्यांनी देखील टी शर्ट स्पॉन्सर केलेत या लीगसाठी. त्यानंतर दीपकजी पाटील आहेत, सरपंच नारपोली. संजयजी डोके साहेब, माजी उपसरपंच. आणि डीफी फायटरचे ओनर दिनेशजी पाटील, त्यांना देखील आपण ऑनस्क्रीन पाहू शकाल. महेंद्र गायकर, त्यांना देखील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. आणि या स्पर्धेसाठी जी बाईक आहे मोहन शेठ लबडे साहेब खानवले, ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच, त्यांनी केली. आणि चंद्रकांत भोईर साहेब यांनी देखील 2 कूलर या लीगसाठी दिलेत. महादेव शेठ पाटील यांनी मात्र सायकल स्पॉन्सर केली आहे. रघुनाथ शेठ पाटील बोरले शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, त्यांनी देखील या लीगसाठी टी शर्ट स्पॉन्सर केल्यात. आणि या सर्व ट्रॉफीज आपण जर पाहिले तर दीपक शेठ पाटील ग्रामपंचायत कोणचे सरपंच यांनी केलेत. आणि त्यानंतर सन्मानचिन्ह स्पॉन्सर केलेत अविनाशजी पडवल साहेब. त्यानंतर प्रसादजी बडे साहेब यांनी देखील टी शर्ट स्पॉन्सर केलेत. देवेश मात्रे कोण साईल ट्रान्सपोर्ट 70-80 यांच्याकडून मैदान बनवण्यासाठी संपूर्ण जी लागणारी मेहनत आहे ते त्यांच्या माध्यमातून केली आहे. हे सर्व स्पॉन्सर्स आपण पुन्हा एकदा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. मैदानामध्ये आपण पाहतो 30 चेंडू 80 धावांचा पाठलाग करायचा. आणि साईल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण यांच्या विरोधात असेल विद्या 11 तुरमाळे, निलेश ट्रान्सपोर्ट कोण. या 2 संघादरम्यानची ही लढत आहे. पहिलं सत्र 79 धावांवरती संपलं. 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर मैदानामध्ये आपण पाहिले असेल. 2 बॅट्समन आहेत, प्रशांत पाटील आहे आणि रमाकांत. चिखले गावचा सितारा, टेनिस बॉल पटलावरती चिखले गाव चा डंका आणि नक्कीच आपल्या फलंदाजीमध्ये ठेवला तो प्रशांत पाटील. स्ट्रायकर एंडवरती, तर नॉन स्ट्राईक एंडवरती असेल रमाकांत पाटील. सांगडे गावाकडून बिलॉंग करणारा, सांगडे गाव अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय. चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून देखील झालेला आहे या मोसमामध्ये, या सीझनमध्ये. तो रमाकांत पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्गास्तावरती आपण पाहिला असेल अगदी सोमनाथ पाटील बोडले गावाकडून गोलंदाजी आपण नेहमी त्याची पाहतो. पण यावेळेस मात्र साईल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण या संघाकडून गोलंदाजी करण्याचं पहिलं षटक फेकण्याचं संधी त्याच्या माध्यमातून आलेली आहे. तर एक सूचना आहे, जी डीप स्क्वेअर लेगला वॅगनर उभी आहे ती कृपया तिथून हटवायची आहे, कारण इथे रिफ्लेक्शन होत आहे, त्रास होते खेळाडूंसाठी. यस, दीपक पाटील सर यांचा इशारा येतोय सत्र सुरू होण्याचा. नक्कीच दीपक पाटील सर म्हटलं की 147वी स्पर्धा आपल्या कारकिर्दीमध्ये ही पार पाडली जाते, त्यांचं देखील कौतुक आहे. पहिला चेंडू
गेम इज ऑन. लेट्स फर्स्ट बॉल आणि पहिलाच बॉल त्याच दिशेने उडवला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. दॅट इज अ ह्यूज सिक्स. सोमनाथ पाटील विचार विनिमय कान मंत्र संदेश पाटील देत आहेत, कारण त्यांच्या तालमीमधला हा खेळाडू आहे. पण पहिल्या चेंडूवरती आक्रमकता सिद्ध केली आहे, दाखवून दिलाय. प्रशांत पाटीलने आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले पाहू शकाल. खूप चांगली बॅटिंग, 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. ईट का जवाब पत्थर से. नक्कीच आपण कानमंत्र द्यायला हवं, कारण पहिल्या चेंडूवरती आक्रमकता सिद्ध केली आहे. त्यांनी दाखवलंय की मी देखील या 80 धावा जमवू शकतो. आमच्यात देखील फलंदाजांचा दमकम आहे. नक्की विचार विनिमय चालू आहे. संदेश पाटील सोमनाथ पाटील एकाच तालमीतले दोन्ही खेळाडू आहेत आणि संदेश पाटील यांच्या तालमीमध्ये नेहमी आपण गोलंदाजी करत असताना बोर्ले संघाकडून या गोलंदाजाला पाहत असतो. पण यावेळेस मात्र या ओव्हरचा असेल दुसरा चेंडू. ओव्हर द विकेट शॉट ऑफ लेनचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी जबरदस्त स्क्वेअर कट पाहायला मिळाला. पॉइंट आणि या गलीच्या मधून या चेंडूला केला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. डीजे सँडी असलं की टायमिंग मात्र अफलातून असतं, कारण त्यांचं तीक्ष्ण नजर फलंदाजांवरती असते. आमचे परम मित्र डीजे सँडीच्या भूमिकेमध्ये आपण खूप सुमधुर संगीत ऐकलं की जसं फलंदाजांच्या बॅटमधून षटकाराला चौकाराला त्यांनी खूप चांगलं गीत प्रेक्षकांना ऐकवलं. त्यांचं देखील आपण करूया कौतुक. पण इथे कौतुक करायला हवंय फलंदाज प्रशांत पाटीलचा. चिखले गावचा सितारा का माझं नाव आणि आमच्या गावाचं नाव, आमच्या गावाचा डंका टेनिस बॉल पटलावरती आपण पाहिला असेल. आणि खरंच त्याच पद्धतीची फलंदाजी या मैदानावरती होती. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा फळकावरती लागल्यात. बिनबाद 10. 1 षटकार 1 चौकार आलाय. सोमनाथ पाटील ओव्हर द विकेट मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 1 क्षेत्ररक्षक अगदी लॉंग लेगच्या दिशेनं डीप मध्ये उभा आहे, तर दुसरा क्षेत्ररक्षक असेल आपण पाहू शकाल लॉंग ऑन मध्ये, वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये तैनात करण्यात येत आहे. पण प्रशांत पाटील एक दर्जेदार बॅटिंग करत असताना 80 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं. 2 चेंडू 10 धावा. हा चेंडू कमबॅक केलाय. अगदी मागे हाणलाय चेंडूला. उचली घेणारा बॉल होता, विसावलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी होतीये सांगता. खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय 2 चेंडू नंतर मार खाल्ल्यानंतर जर आपण पाहिलं असेल सोमनाथ पाटीलचं. या षटकातील पुढील चेंडू. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केलाय. ऑन द राइज डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार षटकार. नक्कीच डीजे सँडी कौतुक करायला हवंय. त्यांनी दाखवलंय प्रशांत पाटीलने मे हु डॉन. ही मॅच मी सोडलेली नाहीये. या मॅच मध्ये मी 80 धावा जमवू शकतो. या मॅच मध्ये मी 80 धावा बनवू शकतो. ती माझ्याकडे ताकद आहे, ती माझ्याकडे क्षमता आहे. या पहिल्या 4 चेंडूवरती दाखवली आहे. 16 धावा फळकावरती लागल्या जातात. स्कोरबोर्डवरती खूप चांगली बॅटिंग. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. सन्मानजनक खेळून काढला आणि स्ट्रेंथ असते, ही ताकद असते ना. मी आपण जर पाहिलं असेल तर चांगल्या खेळाडूंची अगदी खूप चांगला बॉल होता, सन्मानजनक खेळलाय आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू अगदी ऑन द राईज केला. या चेंडूला ऑफ द पिन आणि हा चेंडू उडवला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंगॉमच्या मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रो चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा चौकार.
थँक्यू डीजे. खूप चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं असेल तर प्रशांत पाटील याच्या बॅटमधून 20 धावा फलकावरती लागल्या जातात. स्कोर बोर्डवरती 80 धाबांचा पाठलाग करायचा, 60 धाबा अजून देखील बनवायचे. उर्वरित चेंडू असतील 24, 4 षटकं असतील. जर अशीच बॅटिंग शेवटच्या षटकापर्यंत राहिली तर नक्कीच या धावा मात्र 4 ओव्हर्समध्ये पूर्ण होतील. पण त्या ठिकाणी स्ट्राईक या ओव्हरमध्ये चेंज होईल, बॉलर चेंज होईल, परिवर्तन होईल आणि कोणता गोलंदाज असेल. साईल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण संघाकडून या 60 धावा वाचवण्यासाठी कल्पेश लहाने डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. भिंगरवाडी गावाकडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज कल्पेश येतोय. पहिल्या षटकामध्ये आल्यात एकूण धावा संख्या धावफलकावरती 20 धावा. एक क्षेत्ररक्षक मात्र या षटकामध्ये बाहेर जाईल, कारण मागील षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होते. या ओव्हरमध्ये असतील 3 क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, वायडिश लॉंग ऑन असेल, इकडे डीपमध्ये एक फिल्डर आहे, डीप मिड विकेटमध्ये तैनात केला, तर दुसरा क्षेत्ररक्षक असतील लॉंग ऑफच्या दरम्यान. बाकीचे क्षेत्ररक्षक 30 या सर्कलमध्ये पाहिलं असेल आपण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना दुसऱ्या ओव्हरमध्ये सेट केली गेली आहे कर्णधार अक्षय गाताडे यांच्याकडून. पण त्या ठिकाणी मात्र स्ट्रायकर रेंडवरती प्रथमच येईल रमाकांत पाटील सांगडे गावाकडून. हा फलंदाजी करताना नेहमी आपण पाहत असतो. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी फंबल होत आहे यष्टीरक्षकाकडून, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. पण काहीसं नुकसान त्या ठिकाणी भोगावा लागत नाही आहे. व्हाईट बॉल येतोय, अवांतरमध्ये वाढ होतीये, अवांतरचं खातं खोललं जातं. 1 धाव आणि या संघाची एकूण धावसंख्या 21 धावा. कल्पेश लहाने गोलंदाजी मार्गास्तावरती. बॅटची कडा आतली कडा घेतलेली, इनर एज होता, झेल टिपायला हवं होतं यष्टीरक्षकानं. निलेश भोईर आहेत त्या ठिकाणी, पण झेल मात्र जमिनीला दान होतोय आणि एक जीवनदान मात्र मिळालंय रमाकांत पाटीलला. आणि ते जीवनदानचा कितपत फायदा उचलतोय ते पाहणं खूप गरजेचं आहे, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण नेहमी क्रिकेट आणि जिंदगीमध्ये मौके कम और धोके ज़्यादा मिलते हैं. आता मात्र मौका मिळाला होता, पण त्या ठिकाणी रमाकांत पुन्हा एकदा मिस होतोय, पुन्हा एकदा लाईनवरती येत नाहीये, मेरिट पाहत नाहीये चेंडूचा आणि गोलंदाजीची काबिले तारीफ गोलंदाजी होती आहे. प्रशांत नॉनस्ट्राईक एंडवर जसा गेला तसं धाबांचा ओघ मात्र या ठिकाणी या स्थिरावलाय. हा चेंडू पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल. अगदी व्ही शेप मध्ये चेंडूला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत असा षटकार. रमाकांत पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत असा षटकार. हाही चेंडू शॉर्ट ऑफ प्लेनचा होता. त्या ठिकाणी या व्ही शेपमध्ये अजय यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फक्त मिळते 1च धाव. एकूण धावा संख्या धावफलकावरती 28 धावा. प्रशांत पाटील आहेत स्ट्रायकर रेंजवरती. ते नक्कीच मी नेहमीच सांगेन, मंजिल जरूर मिलेगी उस राह पर चल तो सही, जीत जरूर मिलेगी प्रशांत तू कुछ कर तो सही, कुछ कर तो सही. आता मात्र इथे काहीतरी करावं लागणार आहे, कारण या ओव्हरमध्ये फक्त 4 बॉलमध्ये आल्यात 8 रन्स. बॅटची इनर एज घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला थोडासा चकमा देतोय, पण मिळतीये फक्त 1च धाव. आउटफील्ड थोडी स्लो झाली आहे आणि त्यामुळेच की काय फक्त एकेरी धाबेवरती स्थिरावं लागलंय दोन्ही फलंदाजांना. एकूण धावा संख्या 29 रन्स. इथे कमबॅक केलाय, खूप चांगली बॉलिंग केली आहे कल्पेश लहाने. गोलंदाजीचं अनालिसिस जर पाहिलं, 1 षटकाराचा अपवाद वगळता फक्त धाबा दिल्यात. उर्वरित 4 चेंडूंमध्ये फक्त 3, त्यामध्ये एक अवांतर आहे. एक इंजर्ड झालाय, तर आपण 12th मॅन आपण जायचंय. नक्कीच, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता पुरस्कर्ते खूप आहेत. अगदी जेव्हा जेव्हा आपण विद्या 11 तुरमाळे संघ
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक प्रतियोगितेमध्ये दिसेल त्यांचे नक्कीच पुरस्कर्ते असतील आमचे रविशेठ पाटील तुरमाले गावचे डॅसिंग नेतृत्व आहेत, यंग उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय निलेश ट्रान्सपोर्ट विद्या 11 तुरमाळे. इथे धावा संख्येचा ओघ रोखला 29 रन्स. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, पूल सक्सेसफुल चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेट सीमा रेषा पार सिक्सर. तर एक महत्त्वाची सूचना, जी बुलोरे गाडी आहे त्याच्या मागे एक वॅगनर आहे. ते आमचे कॅमेरामॅन्स 24 लाईव्हच्या इव्हेंटचे जे कॅमेरामॅन्स आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्यांच्या रिफ्लेक्ट होते त्याची काच. कृपया थोडी मागे लावायची आहे ती मंडपाच्या. सहकार्य करा, कारण रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक चेंडू टिपणं आणि त्यानंतर प्रत्येक रनआउट्स पाहणं आणि चेंडूची उसळी पाहणं हे खूप तीक्ष्ण काम ते कॅमेरेमॅन करत असतात. त्यामुळे प्लीज आपण सहकार्य करा आणि ती वॅगनर गाडी आहे ती कृपया तिथून हटवायची आहे अशी आपल्याला आयोजकांकडून विनंती आहे. 2 ओव्हर संपलेत, एकूण धावा आहेत धावपळकावरती 35. धावांचा पाठलाग करायचा 80 धावा आणि चांगलं दमखम दाखवलंय ते म्हणजे फलंदाजी करत असताना या दोन्ही फलंदाजांना. वैयक्तिक अनालिसिस 7 बॉलमध्ये 21 वरती खेळतोय प्रशांत पाटील, तर त्याला 7 चांगली दिली आहे 5 बॉलमध्ये 13 रमाकांत पाटील. अनिकेत मात्रे गोलंदाजी मार्गास्थावरती कोण संघाकडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे. प्रशांत पाटील आहे फलंदाजी मार्गास्थावरती, स्ट्रायकर एंड वरती 21 वरती खेळतोय. पहिला चेंडू सन्मान दिलाय, त्या ठिकाणी धावचीतचा धोका झाला असता. बॅकिंग नाहीये त्यामुळे क्षेत्ररक्षकांनी थ्रो केला नाहीये. चांगली प्रेझन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मागे जर पाहिलं तर गोलंदाजाच्या मागे बॅकिंग नव्हतं. थ्रो जर मिस इकडे तिकडे झाला असतं तर नक्कीच धाव प्रतिस्पर्धी संघाला मिळाली असती. इथे समीकरण असेल 17 बॉलमध्ये 45, 80चं टार्गेट आहे. 2 ओव्हरमध्ये 35 होत्या. या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव अनिकेत मात्रे खूप चांगली बॉलिंग करतोय. समोर प्रशांत पाटील आहे. नेक्स्ट बॉल असेल, पुढ्यात फेकलेला हा चेंडू व्ही शेप मध्ये अलॉंग द कार्पेट केलाय, मिसफिल्ड झाली आहे, फंबल पाहायला मिळतोय कर्णधाराच्या माध्यमातून. ही अपेक्षा नसेल कर्णधाराकडून, कारण संघ नायक आहेत, सेनापती आहेत. आपल्या सेनेला पुढे न्यायचं असेल तर आपण खंबीरपणे समोर उभं राहणं गरजेचं आहे. पण त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालाय, मिसफिल्डिंग आणि एक धाबेमध्ये एक धाव होती त्याला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. प्रशांत पाटील स्वतःने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे आणि प्रशांत याला माहिती आहे की जेवढे चेंडू आपल्याकडे स्वतःच्या वाटेला येतील ही मॅच सोपी असेल आपल्यासाठी. नेक्स्ट बॉल असेल, लोवर फुल टॉस. त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॅटन पॅडचा चेंडू होता, फंबल पाहायला मिळालाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट धोका झाला असता. खूप चांगली कीपिंग देखील, गॅदरिंग खूप चांगलं निलेश भोईरच्या माध्यमातून, पण त्या ठिकाणी विकेट मिस झाली आहे. जर स्टिकवरती चेंडू लागला असता तर नक्कीच कुठेतरी धोक्याची घंटा ही निलेश ट्रान्सपोर्ट विद्या 11 तुरमाळे या खेम्यामध्ये वाजली असती, पण तसं काही घडलं नाहीये. क्रीजमध्ये सेफ आहेत फलंदाज, 2 धावा येतील. 15 बॉलमध्ये 41 जमवायच्यात. आणि या मॅचमध्ये काय असेल इम्पॉर्टंट असेल तर प्रशांत पाटीलची विकेट. प्रशांत पाटीलला जर बाद करण्यामध्ये यश आलं तर नक्कीच निम्मा पल्ला गाठला या मॅचमध्ये, असं नक्कीच कर्णधाराच्या माइंडसेटमध्ये असेल. साईल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण या कर्णधाराच्या. आणि नक्कीच या ठिकाणी झालंय तसंच. प्रशांत पाटील कॉटन बोल्ड होतोय आणि परतावं लागतंय या मॅच मधून. 9 बॉलमध्ये 25 शॉट, बट स्वीट इनिंग त्यांच्या माध्यमातून आली आहे. पहिला झटका.
12 वाजलेत ते विद्या 11 तुरमाळे निलेश ट्रान्सफर कोण या खेम्यामध्ये, कारण त्यांचा सेनापती गारद झालाय. आता सेनेला स्वतः लढायचं आहे, धावा जमवायच्यात 41 धावा अजून देखील. आणि मी एकच सांगेन, अनिकेतने दाखवून दिलाय, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 2 ओव्हरमध्ये 35 होत्या आणि या ओव्हरमध्ये आल्यात फक्त 4 धाबा. कमबॅक केलाय आणि हे षटक खूप गरजेचं होतं साईल ट्रान्सफर 87 कोणसाठी, आणि ते केलंय. ती उणीव होती आणि ती पूर्ण केली आहे. जी गरज होती कर्णधाराला अगदी कमी धाब्यांचं षटक, ते केलं अनिकेत मात्रेनं. हा चेंडू सगळं काही चांगलं चालत असताना मात्र आपण पाहतोय झेलबाद तर झालाय. त्या ठिकाणी पंचांचा निर्णय यस थर्ड अंपायरकडे जातील. इथे कॅमेरामॅन आमचे नक्कीच सज्ज आहेत. भीमर चेंडू आहे, हा कमरेच्या वरती आहे का ते पाहिलं जाईल. ऑनस्क्रीन आपण देखील पाहू शकाल. खूप क्लोज होता, पण त्या ठिकाणी यस इट इज अ नो बॉल कॉल आलाय. फ्री हिट असेल 1+1 धाबा आणि त्यानंतरच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. एक भीमरची चेतावणी त्या ठिकाणी अलर्ट असेल गोलंदाजाला की यानंतरचा जर चेंडू आपण अशा प्रकारे टाकला तर या मॅचमध्ये आपण गोलंदाजी करू शकत नाही. हे पंच दीपक पाटील सर सांगतात. 146 मॅच 47 मॅचचा अनुभव आहे त्यांच्याकडे. तजुर्बा आणि एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर ऑफ द लाईफ आपण नेहमी म्हणतो. अनुभव हा चांगला शिक्षक आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण त्या ठिकाणी फ्री हिट आहे. रमाकांत पाटीलसाठी असलेला हा फ्री हिटचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हवेमध्ये. फलंदाज त्या ठिकाणी पायचे 2-2 संधी मिळाल्यात. रमाकांत पहिले वाचलेत कारण फ्री हिट होते, पण नंतर वाचू शकत नाही. तिथे धावचीची संधी होती. सेनापती गारद झाल्यानंतर जशी सेना गारद होते त्याचप्रमाणे दृश्य दिसतं आहे. प्रशांत पाटील बाद झाल्यानंतर मात्र पडझड झाली आहे. धावपळकावरती नो चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आला नाही आहे. त्यानंतरचा फ्री हिट होता, त्याचाही फायदा उचलता आला नाही आहे फलंदाजांना. रमाकांत चांगल्या लयमध्ये फलंदाजी करत होता, तो देखील धावचीच्या स्वरूपात परतलाय. 41/2 अशी धावपळकावरती स्थिती निर्माण आहे निलेश ट्रान्सपोर्ट विद्या 11 तुरमाळे संघाची. थँक्यू डीजे. चेंडू असेल या ओव्हरमधला शेवटचा लास्ट बॉल या ओव्हरमधील असेल. एकूण धाबा संख्या 41 आहेत. स्ट्रायकर रेंडवरती जयेंद्र पाटील आहेत. सरळच्या दिशेने उडवला व्ही शेप मध्ये. त्या ठिकाणी साईड स्क्रीनच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट. 6 रन्स 6 धाबा. खूप चांगली ओव्हर होती. बॉलिंग अनालिसिस अनिकेत म्हात्रेचं वैयक्तिक जर पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूंमध्ये खूप चांगली बॉलिंग होती. त्या ठिकाणी 2 विकेट्स त्यांनी मिळवले होते, पण शेवटचा चेंडू 6 धाब्यांसाठी. सगळं काही चांगलं चालत असताना एक चुकीचं टाकलेलं पाऊल आणि त्या चुकीच्या पावलावरती चुकीच्या चेंडूवरती मात्र मार खाल्लाय 6 धाब्यांचा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 33 पाहिजेत. प्रत्येक षटकामध्ये 16.50 ची सरासरी ठेवायची आहे. 33 धावा
या मैदानावरती या काहीशा कठीण दिसत नाहीयेत, कारण बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे. आता कोणता गोलंदाज असेल हे पाहणं खूप गरजेचं आहे. 12 बॉलमध्ये 33 सेव्ह करायचे आहेत. ड्रिंक्स ब्रेक होतं मैदानामध्ये. आता मात्र एनर्जी घेतली आहे दोन्ही फलंदाजांनी गोलंदाजांनी, पण त्या एनर्जीचा फायदा कोणत्या संघाला होतोय येणारे 12 चेंडू आपल्याला नक्की सांगून जातील. स्ट्रायकर एंडवरती असतील दर्शन पाटील. शेडून गावाकडून अष्टपैलू कामगिरी त्यांची बऱ्याच मैदानामध्ये आपण पाहिली आहे. या मैदानावरती पाहणं गरजेचं आहे. 12 बॉलमध्ये 30 अस्तित्वाची लढाई आहे. पहिला सामना आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये 80 धावा चेस करायच्या आहेत. धावा होत आहेत त्या केल्या पाहिजेत. साहिल पाटील बेलवली गावचा एक चांगला गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे आणि हेच वैशिष्ट्य ठरलंय 24 लाईव्ह इव्हेंटचा. चाळीसगाव प्रीमियर लीग सातत्याने नवीन खेळाडू उदयमुख खेळाडूंना संधी, त्यानंतर इथे चांगलं काम केलं तर आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपल्याला संधी मिळते आणि तिथून आपला क्रिकेटचा खऱ्या अर्थाने व्यवसाय सुरू होईल. ही या संकल्पना संदेश पाटील यांनी 24 लाईव्ह टीमने आणली आणि ती संकल्पना मात्र सत्यात उतरतीय. साहिल पाटीलचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता. त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग झालं नाही, संपर्क जुळला नाही. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव ऍड होईल, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये धावा कशाही येवो, धावा स्कोअरबोर्डवरती येणं खूप गरजेचं आहे. एक धाव 11 बॉलमध्ये 32 पाहिजेत. जयेंद्र यांनी मागील चेंडूवरती खूप चांगला स्ट्रोक दाखवला. सरळच्या दिशेने व्ही शेपमध्ये षटकार लगावला होता. आता तोच आलाय स्ट्रायकर एंडवरती. 11 बॉलमध्ये 32ची आवश्यकता आहे. निलेश ट्रान्सपोर्ट विद्या 11 तुरमाळे संघाला. इन ऍक्शन आपण पाहतोय साहिलला. बॉल, वॉट बॉल, नाईस बॉलिंग. काय टप्पा आहे, अगदी क्रीजचा पूर्ण उपयोग केलाय आणि वाईट लाईनवरती जेव्हा गोलंदाज अशी गोलंदाजी करत असतात ना डावखुरे हाताचे, अगदी मजा येते पाहायला. तेच केलंय गोलंदाजानं साहिल पाटीलनं. क्रीजचा खूप चांगला उपयोग केलाय. वेग होता आणि त्या वेगावरती मात्र बीट केलाय जयेंद्र पाटीलला. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि हे पाहिजे क्रिकेटमध्ये. क्रिकेट असो या आयुष्य, बदल हे खूप गरजेचा भाग आहे, अमूल्य घटक आहे लाईफ आणि क्रिकेटमध्ये. ते केलं प्रत्येक चेंडूवरती बदल. पहिला चेंडू मागे, त्यानंतर क्रीजचा चांगला उपयोग, वाईड यॉर्कर आणि तिसरा चेंडू स्लोवर पद्धतीचा. बोटं फिरवली गेली चेंडूवरती. समीकरण 9 बॉलमध्ये 32. जयंत्र मात्र थोडीशी खराब फलंदाजी करतो एक षटकार मारल्यानंतर. हा चेंडू पुढ्यात फेकलाय आणि ही जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत असा षटकार. सोनार की तो एक लोहार की. आपण नेहमी ही कहावत ऐकत असतो हिंदीमध्ये. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी तो हमारी. आता मात्र दाखवलाय की पहिले 2 चेंडू तुझे होते, पहिले 2 चेंडू तू त्याच्यावरती स्वार होता, पण या चेंडूवरती मात्र माझी बारी आहे. या चेंडू माझा पाळ्यातला आणि या स्लॉट मधला चेंडू प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. चेंडू सीमारेषे पलीकडे 54 धावांवरती धावफलक फ्लाय होतोय. 2 विकेट्स गेल्यात त्या ठिकाणी, गमावल्यात, पण इथे समीकरण 8 बॉलमध्ये 26 आहे. इथे षटकारांची जर अशीच आतिषबाजी चालू राहिली तर नक्कीच या मॅचमध्ये खूप मजा येणार आहे. शेवटच्या षटकामध्ये 8 बॉलमध्ये 26 रन्स, दोन्हीकडे धकधक धकधक नक्कीच चालू असेल. कारण इथे समीकरण आणि जर बॅटिंग पाहिली, विकेट पाहिली तर याही धावा कमी होऊ शकतात. टाइम अलर्ट असेल साहिल ट्रान्सपोर्ट्स कोणसाठी, कारण इथे आपण जर पाहिली असेल तर प्रत्येक संघाला वेळ वाटून दिली आहे. त्यामध्ये तुम्ही आपली 5 षटकं संपवायची आहेत. धावसंख्या जमवायची 26. अजून देखील धावपटलावरती प्रशांत बाद झाल्यानंतर जी पडझड चालू होती त्या पडझडला सावरलाय. अगदी अंबुजा सिमेंटचा जोर दिलाय त्याच्यावरती. 5 बॉलमध्ये 13 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज जयेंद्र पाटील.
शॉर्ट ऑफ प्लेनचा हा चेंडू यस खूप चांगला अँगल होता. कोण आपण जर पाहिला नॅचरल स्विंगने गोलंदाजी होती या लेफ्ट हँड सीमरची आणि ती केलंय साहिल पाटीलनं. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता झाली आहे. 7 बॉलमध्ये 26 पाहिजेत. जयेंद्र पाटील ऑन स्ट्राईक आहे. 2 षटकार त्याच्या माध्यमातून आलेत पण चेंडू निर्धाव खेळलाय तो 3. हा चेंडू पुढ्यात फेकलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरून खूप वेगाने त्या ठिकाणी येत आहेत. 4 षटक संपुष्टात. 55 धावा फळकावरती. 6 बॉलमध्ये 25. 6 चेंडू 25 धावेंची गरज. आपल्या सर्वश्रेष्ठ इनिंग आठवाव्या लागतील. आपल्या कारकिर्दीमधल्या टेनिस बॉल क्रिकेटमधल्या आपण जेवढी फलंदाजी केली आहे, आपण जेवढे मैदानं गाजवले ते सर्व काही आठवावं लागणार आहे. कारण ते 4 षटकारांची आवश्यकता आणि एक एकेरी धावेची 25 धाबा. आणि या स्पर्धेचा नियम आहे यस कंपल्सरी चेसिंग असेल. 25 धाबा या जमवाव्या लागतील. गोलंदाजी मार्गस्थावरती कोणता गोलंदाज येईल हे पाहणं विचार विनिमय होत आहे. खेळपट्टीवरती गुप्तगू होती या संघाची. साईल ट्रान्सपोर्ट 70-80 कोण या संघाचे सर्व खेळाडू एकत्रित येऊन विचार विनिमय करतायत. टीम हडल होती आहे आणि गोलंदाजी दिली आहे अनिकेत म्हात्रे याच्या हातामध्ये. अनिकेत म्हात्रे याच्या खांद्यावरती या मॅचची जबाबदारी सोपवली आहे की या 25 धाबा तुला डिफेंड करायच्या आहेत असा निर्धार असा विश्वास ठेवलाय अक्षय गाताडे या कर्णधारानं. पण त्या ठिकाणी जयेंद्र पाटील आहेत. कर्णधारानं याच्यावर देखील विश्वास टाकलाय. 2 षटकार त्यांनी त्याच्या बॅटमधून मारलेत. पण आता आवश्यकता आहे अशाच 4 षटकारांची. अनिकेत म्हात्रे स्लॉग ओव्हरमध्ये अंतिम षटकामध्ये निर्णायक ओव्हर घेऊन येईल. हा चेंडू अगदी शॉर्ट ऑफ प्लेनचा होता. परभणी होती फलंदाजासाठी की या चेंडूवरती प्रहार करायचा आहे. नाखुश असेल. आत्ताच ट्रेंड आलाय एक समालोचनामध्ये त्याच चेंडूची आठवण करून दिलाय. कारण मेरिटवरती यायचं होतं आणि मेरिटवरती आले नाही आहेत. निर्धाव चेंडूची सांगता. 5 बॉलमध्ये 25ची आवश्यकता. मॅच क्रुशल आहे. खूप चांगली टीम आणि त्यांच्या समवेत झुंज देतो अनिकेत म्हात्रे. हा चेंडू आता मात्र दिशाभूल केली या फलंदाजाची. अशालभूत नजरेने पाहत राहिलाय. 2 चेंडू सलगचे निर्धाव. इथे गोलंदाजांनी कोणतीही चुकी केली नाही तर हा सामना यस 70-80 कोण साईल ट्रान्सपोर्ट यांच्यासाठी खुला झालाय. या 2 बॉलवरती मात्र खरे प्रेशर होतं. हे 2 चेंडू खूप महत्त्वाचे होते, निर्णायक होते आणि ते आलेत अनिकेत म्हात्रे याच्या माध्यमातून. डॉट. अनिकेत म्हात्रेनं खूप काही दिलंय. फलंदाजी करत असताना 38 धावा. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेजवळ चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. 1च धाव येते. 24 धाव्यांची आवश्यकता असेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे काय चुकलंय, इथे काय बिघडलंय, कुठे आपला सामना बॅकफुटवरती गेलाय, कुठे आपण माघार घेतली, हे सर्वांचा विचार विनिमय नक्कीच होईल. निलेश ट्रान्सपोर्ट विद्या तुरमाळे यांच्याकडून. 3 बॉलमध्ये 24. चला स्पीडअप करा. जर चांगली गोलंदाजी करत असाल तर 3 बॉलमध्ये 24 शक्य नाही आहे. क्रुशल मुवमेंट होती या मॅचची ही ओव्हर. पण त्या ठिकाणी या पूर्णपणे हवा काढून घेतली आहे. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू पूल केलाय. पूल सक्सेसफुल. 1 बाउन्स ओव्हर द रो. साईड स्क्रीनवरती चेंडू आलेला आहे. 4 धाबा. दीपक पाटील सर आम्हाला सांगतात की हा चौकार आहे. हा चेंडू लेग बिफोर द विकेटची अपील होती. कॉन्फिडन्स नव्हता, उत्साह होता, पण त्या ठिकाणी कॉन्फिडन्स कमी होता. पंचांनी फेटाळून लावली. 1 धाव. 19 धावेनं मात्र आता आवश्यकता असेल औपचारिकतेवाला हा चेंडू. शेवटचा बॉल असेल. वाईड बॉल. यस ऑफस्टिकच्या बाहेर. 18 धावेंची आवश्यकता. इथे कोणता गोलंदाज चुकी केली आहे, खूप काही प्रश्न असतील आणि हा षटकार फिनिश ऑफ द इनिंग पण या षटकाराची काही आवश्यकता भासली नाही आहे.
आणि 68 धाबा 12 धाब्यांनी मात्र या मॅचमध्ये हार पत्करावी लागली. आता ते विचार करावे लागतील सुदर्शन पाटील सर की या 12 धाबा आपण कुठे दिल्यात, कुठे आपली मिस झाल्या आणि कुठे आपली चुकी घडली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच असतील नो डाऊट. स्क्रीनवरती आपण पाहतोय 14 बॉलमध्ये 38ची इनिंग, गोलंदाजी करत असताना 24 धावा, 1 विकेट. अनिकेत म्हात्रे असतील 70-80 साईल ट्रान्सपोर्ट कोण या संघाकडून 79चा पाठलाग करायचा होता. विश्लेषण जर आपण पाहिलं तर प्रशांत पाटील चांगली डावाची सुरुवात 20 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला साथ देत जयेंद्र पाटील 21 धावा त्यांनी देखील जमवल्या होत्या. पण शेवटच्या क्षणी मात्र रमाकांत पाटील यांनी 6 बॉलमध्ये 13 केल्यात आणि जी विकेट मिळवली गोल्डन अनिकेत म्हात्रेला त्या मॅचमध्ये मात्र कमबॅक केलाय. या पण अनिकेत म्हात्रे खूप चांगला परफॉर्मन्स आपल्या माध्यमातून झाला, मॅन ऑफ द मॅचचे हिरो ठरले आहेत. आणि नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात की धनश्री इंटरप्राइजेस कसळखंड आणि हा सामना जिंकलाय साईल ट्रान्सपोर्ट 87 कोण. टॉससाठी या आपण विनर अशी मॅच असेल. यस आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. रोशन सर आहेत तिथे. रोशन सर ओव्हर टू. येस आपण पाहिलं अनिकेत म्हात्रेनं अफलातून इनिंग खेळत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. मला तर वाटतं या मॅचचा हिरो असणार आहे. सर्वप्रथम अनिकेत यायचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. आता विनर यामध्ये अर्थातच धनश्री इंटरप्राइजेस कसखंड विरुद्ध आपण पाहणार आहोत. एकीकडे असणार आहे ते निलेश ट्रान्सपोर्ट कोण टीममध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनाही मी इथे आमंत्रित करेन. टॉस